नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि आत्ता पडतोय पाऊस. विचार केला एक फेर फटका मारून येऊया, पण आता कॅमेराने सगळं भिजत कसं न्यायचं तो प्रश्न आहे आता. गाडी अनलॉक झाली की नाही तुम्हाला असं वाटतं? आता असंच भिजत जावं लागेल मला. भाई असाच फेरफटका मारायला मी आलोय आणि दराची गाडी बाजूला लावली, बोलला ती ब्लॉक करतो. सो पावसाळा आला आणि एवढं बरं वाटतंय ना भाई, कमाल. जो काय फील येतोय बापरे बाप, मस्त पाऊस पडतोय, एकदम वातावरण थंड झालंय. आणि म्हणून तर मी आता बाहेर पडलो. ॲक्च्युली बाईक नाही पडणार होतो, पण बाईक इथे नाही, तर त्याच्यामुळे बोललो की बाईक नाही काढत, कारने जातो. आणि कालच ट्रॅव्हल केलं ना, त्याच्यामुळे जरा असं थोडं हे झालं. 2-3 दिवस कंटिन्यू झोप नाही, ट्रॅव्हल करतोय इकडून तिकडे तिकडून इकडे. आता जर पावसात भिजलो तर डायरेक्ट आजारीच पडणार मी. सो इट्स बेटर बघूया या आठवड्यात किंवा 2-3 दिवसाने जर पडला तर तेव्हा बाईक काढीन आणि बाहेर जाईन. पण आता सध्या तरी या गोष्टींचा मस्त फील घेईल, मजा करीन. आता असं वाटतं की यार काहीतरी अजून आता चांगलं काहीतरी शूट करावं यार, फार इच्छा झाली आता. सो तसं काहीतरी आता करूया. आणि आता निघा, आता जरा कुठेतरी एका स्पॉटवर जातो, तिकडे थांबतो, मग तिकडे गेल्यावर आपण बोलूया. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलो आहे माझ्या इथे. पाऊस प्रचंड पडत होता म्हणून मगाशी कुठे गाडी पण थांबवली नाही, गाडीत बसून होतो. आणि आता मी वाट बघतोय आपल्या मित्राची. आपला मित्र शुभम काटे, जो काटे आता घरातनं बोलतोय, पुण्यावरनं निघाला आहे. आणि तो आता इथे येणार, तर त्याची वाट बघतोय मी चौकात इथे. आता चौकात त्याची वाट बघणार. आय होप तो लवकर येईल. मस्त पाऊस पडतो, एवढं कमाल वातावरण झालेलं आहे, पण साईड वातावरण झालं एकदम. आणि मला असं वाटतं अशा या वातावरणात कुठेतरी बाहेर जाणं फार गरजेचं आहे. चला जाऊया. आपल्याबरोबर आपला मित्र आला आहे, शुभम भारत काटे. तुझं काय आहे? 2 दिवस होती ना ट्रॅव्हलिंगमध्ये? हां शुभम, बोला भाई. मला सांग काय केलं, बोल. साधत मला सांग, आता पाऊस पडलाय, पावसाळ्यातली एखादी तुझी आठवण. पावसाळ्याची माझी आठवण म्हणजे काय? मला पावसाळ्यात आवडत नाही. नाही पण असेल ना काहीतरी वर्स्ट किंवा चांगली अशी आठवण. आठवायला गेले 26 जुलैचा पाऊस. नाही लक्षात नाही माझ्या. तो लक्षात नाही, माझ्या लक्षात येईल, माझ्या लक्षात. मी एवढ्या पाण्यातनं चालत आलेलो. मी काय माहित नाही, मला लक्षात नाही. पण काहीतरी असेल पावसाळ्याचं, काहीतरी झालंय. काय नाही, आम्ही पावसाळ्याचं म्हणजे काय, आम्ही ज्या शाळेत जायचो त्या शाळेत जायला मिठी नदी लागते मध्ये, आणि त्या पूल ओलांडावं लागतो आम्हाला, लागायचा म्हणजे तेव्हा आधी. मग ज्या दिवशी नदी तुडुंब वाहत असेल ना पावसामुळे, त्या दिवशी आमची सुट्टी असायची. म्हणजे अख्ख्या शाळेत फक्त कॅम्पातल्या पोरांना सुट्टी असायची त्या दिवशी. ती मजाच वेगळी असायची, फुल स्पेशल ट्रीटमेंट आम्हाला. तर असं सगळं होतं. आता आपण अंजलीला विचारूया तिची पावसातली एखादी आठवण. मला एक सांग, आत्तापर्यंत पावसाळ्यातली तुझी चांगली आठवण कोणती? ती उजेड सांग. अरे कुठे झाली, पुढे कुठे झाली? हां, खूप साऱ्या आठवणी आहेत, कोणत्या सांग? तुला जी वाटेल ती. एकदा खूप पाऊस येत होता, लॉकडाऊनची गोष्ट आहे. आणि आम्ही सगळेजण ई लाईन मधले सगळे आरेमध्ये गेलेलो. फुल रस्त्यावर लोळत वगैरे होतो. एवढं भिजलो ना 2 दिवस. त्याच्यानंतर तेवढं कधी भिजलेच नाही मी. काय बोलते? फुल आजारी नाही पडली? बघचोदी गेलेली आम्ही खूप. पण रस्त्यावर का लोळत होता? पाणी साचलेलं ना. गटार असेल कदाचित ती. येड्या, गटार नाही, रस्त्यावरचं पाणी. भाई लोक काय पण करतात. अरे म्हणजे काय, आरे कॉलनीमध्ये काय तसं काय घाण तिकडे नाही आहे.
चांगलं पाण्यामध्ये होतो आम्ही लोळत असं म्हणजे कसं वाटलं गटराचं पाणी पिऊन? शी काय पण. चला आता थोड्या वेळाने आपला मित्र येणार आहे पुण्यावरनं, त्याला मग हा सेम प्रश्न विचारूया. काय भाई झोपा येत नाहीत तुम्हाला? झोपा येत नाहीत काय? हा अपना भाई है भाई पुणे से पुणे वापस. बिल्ला शॉट काय झालं काय माहित? बिल्ला शॉट क्या 10:30-11च्या दरम्यान काय झालं काय माहित? त्याने बॅग भरून डायरेक्ट आलाय. काय कुठून काय फास्ट डिसिजन, एवढा फास्ट की काय कळलं नाही. घरातल्या पण कळलं नसेल. काय उचला गेला? घरी सांगितलं का? घरी सांगितलंच नाही पोचलो. येस, पण निघाले ते तरी सांगितलंय का? तिथं माहिती ना बाबा. वाव तुझ्या तुझ्या घरी तुझ्या घरी बाबा माझ्या घरी इथं सगळं ओपन बुक टेस्ट आहे माझी. कळलंय सगळं. कळलं ना? कळलं का? डेंजर. तर आता आम्ही आलेलो उडीला घ्यायला इथे हायवेला. त्याला पिक केले. आता इथून आम्ही जाणार आमच्या घरी जाणार आणि मग बाकीचा पुढचा पण आम्ही बोलणार. तो प्रश्न या दोघांना विचारायचा राहिला आहे. आजच्या ब्लॉगचे एक प्रश्न आहे, तुम्हाला आता नाही विचारणार, थोड्या वेळाने विचारणार, मग मला ऑनेस्ट आन्सर मिळणार. चला. तर भाई मगाशी मी सगळ्यांना एक प्रश्न विचारला. आत्ता पाऊस पडला बरोबर? ह्या पावसाळ्यातली आत्तापर्यंत जेवढे पाऊस पडले जेवढे असेल तर कुठली तरी पावसाळ्यातली तुझी एखादी आठवण सांग. माझी हां. तेव्हा ना एक 3 ते 4 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. हा. तेव्हा ना मी, बबडी, हां वैभव आणि दिव्या हां आम्ही चौघं प्लॅन केला की आम्ही बाईकवर, जोरात पाऊस आहे, राप आम्हाला लागतोय पाऊस. हां तर मग आम्ही असा विचार केला की ना आम्ही बाईकवर अख्खी मुंबई फिरणार. हम्म, मग आम्ही इथून बाईक काढली, माझी ॲक्टिवा आणि ह्याची ॲक्टिवा, हम्म, बबडीची. हम्म. तर मग ह्याच्या मागे दिव्यान, मी आणि हम्म. वैभव, आम्ही चौघं एवढं फिरलो ना त्या पावसात. अक्षरशः ह्याचा फोन बिघडला, माझा फोन बिघडला. हम्म. नुसता फिरतोय. परत ते आपलं इथून असं गेलो, हम्म, नंतर मरीन्स वगैरे सगळं फिरून हम्म. मग घरी आलो. घरी जाऊन मार खाल्लाय मी, अक्षरशः आईचा मार खाल्लाय मी. बट ती जी मजा होती ना त्यावाल्या दिवशी सगळ्यात बेस्ट मजा, आणि ती माझ्यासाठी आजपर्यंत बेस्ट आठवण आहे. काय बोलतो? खतरनाक मजा मग त्यानंतर नाही मजा गेली पावसाळ्यात केली, बट ती सांगण्यासारखी ती नाही? वाली सांगण्यासारखी नाही. पावसाची मजा केली, बट ती वाली सांगण्यासारखी नाही आहे. हां. ते कसं थोडं पर्सनल अडल्ट्रेटेड अच्छा. आहे. आता तुझी पावसाळ्यातली एखादी आठवण सांग चांगली. खरं बघायला गेलं मला हा पावसाळा हा प्रकारच नव्हता आवडत. खरं आहे, हे खरं आहे. म्हणजे एवढा असं नाही की पाऊस मला जास्त, म्हणजे मी जास्त उन्हाळ्यात जगणारा माणूस आहे. म्हणजे मी खेळ खूळ सगळं करू. आणि तसं बघायला गेलं तर पाऊस हा माझ्या गेला 1 वर्ष झालं. म्हणजे आता हा जो लास्ट जून होता ना, जून ऑगस्टचा जो पाऊस असतो ना गणपतीमधला, त्या पाऊसचा एक माझा किस्सा आहे, गोड किस्सा आहे. म्हणजे मला नाही आवडायचं पाऊस, किंवा चिडचिड होते की यार गाडी जास्त, एवढं पण नाही की पाऊसच पाहिजे. आणि तो गेल्या पावसात एक सीन झाला, एवढा गोड सीन आहे तो. म्हणजे की त्या पावसात मी आणि माझी मैत्रीण, हसतं काय हे इथे सांग. नीट सांग. हां, मी आणि माझी मैत्रीण जोगेश्वरी टू अंधेरी म्हणजे मरोमध्ये येत होतो. आणि मध्येच पाऊस पडला, आणि पडला. म्हणजे मी बोललो, मी साईडला गाडी लावली, म्हणजे मला भिजायचं नव्हतं गाडीवर. मग ती बोलली भाई भिजूया. आणि तो पाऊस जो भिजलो भाई, माझ्याकडे तो फोटो व्हिडिओ आहे. पण कमाल होतं ते भाई, जे काय होतं ना ते. तो पाऊस मला अजून, त्यामुळे मला पावसाळा आवडायला लागला. आणि त्या मैत्रिणीला पण पाऊस नाही आवडत. काय बोलतो? हा, नाही आवडत. ए भाई हे काहीतरी अलग ट्रिप आहे भाई. अलग ट्रिप था भाई. तिला पण नाही आवडत, ह्याला पण त्याला पण नाही आवडत. पण तरी पण दोघं मजा अचानक करतात. आवडायला. वा, छान. तर पावसाळ्यात तर खूप काही गोष्टी बदलल्या पण. काय बोलतो? हा, खूप पावसाळा त्यासाठीच असतो रे. गोष्टी बदलायला. हा, एकतर बदलून टाकतो, नाहीतर मग बदलूनच टाकतो, नाहीतर आणि असा बदलतो की बापरे बाप. तुम्ही फोन करतो, मग आपण पुढचं प्लॅन कर. बाकी काय नाही, आपण बोलूया, आपण फिरूया. तू ब्लॉग एंड कर. चला.
जावा मित्रांनो, चला हीच वेळ हा सेशन. गणपती बाप्पा मोरया. काय काय किती वाजले ते नक्की ब्लॉगमध्ये सांग हा. वाजले ब्रह्ममुहूर्तावर आपण घरी जातो. ब्रह्ममुहूर्तावर घरी चाललो आहे आम्ही. चला 3:30-4 झाले असतील. सो असं सगळं आहे मित्रांनो. आणि मी खूप म्हणजे बाकीच्यांना विचारलं की तुम्हाला पावसाळ्यात कुठल्या आठवणी आवडतात. सो मी माझ्या काही गोष्टी सांगतो. पावसाळा मला का फार आवडतो, कारण पावसाळ्यात मला आधीपासून आवडतो. म्हणजे मी जेव्हापासून कॉलेजमध्ये होतो, कॉलेजमध्ये तो पाऊस वगैरे पडायचा मला प्रचंड आवडायचं, की ते वातावरण सगळं चेंज होतं एकदम. सो त्याच्यामुळे मला आवडतो. मित्रांबरोबरच्या माझ्या फार आठवणी आहेत कॉलेजमध्ये, की मी कॉलेजमध्ये सगळे एकत्र फिरायचो, या सगळ्या गोष्टी. सो त्यामुळे फंबल. सो त्यामुळे मला तो पावसाळा आवडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून पावसाळा म्हणजे मी पावसाळा हा मला काय बोलतो असा काही किस्से किंवा असं नाही. पावसाळा मला काही जागेंमुळे आवडतो. म्हणजे मी इथून पार्ल्यात, दादर हा सगळा जो एरिया आहे, इथे सगळीकडे असं फिरायचो पावसाळ्यात. सो त्यामुळे तिथे असं खूप असं वेगळं वाटायचं मला पावसाळ्यात. कारण एक जागा जी असते पूर्ण अशी सुकी पडलेली असते, अचानक ती अशी हिरवळ होते आणि त्या जागेला ते बघायचं एक मजा वेगळी येते. समुद्रकिनारी जेव्हा आपण असतो आणि तेव्हा पाऊस पडत असतो, तेव्हा ती वेगळा एक फील येतो की पूर्ण माती पूर्ण अशी घट्ट होते. जी माती अशी सुटसुटीत असते ती घट्ट व्हायला लागते. ते असं सगळं कसं सिम्बॉलिक एकदम की असं पकडून सगळं ठेवतं आहे आणि ते बघायला फार छान मजा येते आणि तो फील असतो तो कमालच असतो. सो हा व्लॉग फार पावसाळा झाला आहे, पण जाऊ दे आता, होऊ दे. कारण तो फील आहे त्या गोष्टी काय बोलतो झाल्या आहेत. सगळेजण काही ना काही गोष्टींमुळे कनेक्टेड असतात. सो ते असं सगळं आहे. आणि येस, पावसाळा फार स्पेशल असतो आपल्यासाठी, हे प्रूव्ह झाले. सो असं सगळं आहे. आणि बस मला वाटतं हा व्लॉग मी इथेच एंड करीन आणि आता एडिटला बसीन. सो मित्रांनो, इथपर्यंत बघितलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि बस एवढंच होतं. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पुढे असं शेअर करत राहा आणि असं सपोर्ट करत राहा. सो थँक्यू सो मच गाईज, इथपर्यंत तुम्ही बघताय. सो दिस इज व्हॉट इट इज. चला भेटू सबस्क्रायबर्स अजून नाही, पण व्ह्यूज तरी जात आहेत. आधी मला जायचे किती माहिती आहे, 400-500 व्ह्यूज जायचे. आता मध्ये ब्लॉग केली तर 60-70 असे व्ह्यूज जायला लागले. आता 100च्या पुढे सगळे 150-200 सगळे 100च्या पुढेच जायला लागले. हा डेली याच्यावर म्हणजे बघणारे आपलं हां. आपलेच आहे, पण हळूहळू जातात.